नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि त्याच्यावरती परीक्षेला येणारे प्रश्न कसे असतात ते आपल्याला पाहायचे आहेत. बघा, परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या अंश व छेद स्वरूपात असतात, फक्त छेदामध्ये काय नसावा, शून्य नसावा. बघा, उदाहरण काय आहेत? -8 -15 म्हणजेच -8 -15 0 2 8 -15/8 21/4 22/7. आता बघा, अंश आणि छेद स्वरूपामध्ये असावा असं या ठिकाणी वाक्य आहे, पण या ठिकाणी आपण कुठेही छेद दिला का पहिल्या 4-5 एक्झाम्पलमध्ये? नाही आहे. का नाही दिला? कारण संख्या रेषेवरती प्रत्येक अंकाला हा काय असतो, छेद हा 1 असतोच, म्हणून आपण तो देत नाही. पण या ठिकाणी छेद 1 असतो, म्हणून -8 ही काय झाली, परिमेय संख्या झाली. -15 ही सुद्धा परिमेय झाली. 0 2 आणि 8. आता 2 आणि 8 आपल्याला माहिती, पण 0 काय? तर शून्याला जर छेद 1 असेल तर ते काय झालं, परिमेय संख्या होते. जर शून्याला छेदामध्ये आपण घेतलं एखाद्या संख्येच्या, तर मात्र ते वेगळं होतं. वेगळं काय होतं? समजा जर आपण एखाद्या संख्येच्या छेदामध्ये 0 घेतले, म्हणजे काय की 5/0 घेतलं, तर याचं उत्तर आपलं काय येतं? तर याचं उत्तर येतं इन्फिनिटी. किंवा 0/0 घेतलं तर याचं उत्तर काय येतं? इन्फिनिटी. पण आपण या ठिकाणी काय बोलतोय की 0/1 घ्या, याला छेद किती असतो? 1 असतो. मग 0/1 याचं उत्तर काय येतं? 0 येतं. त्यामुळे हे काय झाली, परिमेय संख्या. त्यानंतर खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा असा प्रश्न आहे. तर वर्गमुळामध्ये -25, वर्गमुळामध्ये 27, वर्गमुळामध्ये 125/5 आणि वर्गमुळामध्ये 8 यापैकी कोणती संख्या ही काय आहे, परिमेय संख्या हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, वर्गमुळामध्ये -25 याचं उत्तर काढणं काय शक्य आहे का? नाही. कारण काहींना असं वाटेल की मग सर -5चा वर्ग वर्गमुळात 25 येईल, वर्गमुळात -25 येईल, तर नाही. वर्गमुळामध्ये -25 असं झालं, कोणत्याही संख्येला, कोणत्याही वर्गसंख्येला जर वजा साइन असेल आणि ते वर्गमुळामध्ये असेल तर त्या संख्येचा वर्गमूळ निघू शकत नाही. कारण ही काय आहे, अवास्तव संख्या आहे, अव्याख्यायी संख्या आहे. ही अशी संख्या आपण कोणत्याही प्रकारे काढू शकत नाही याचं उत्तर. त्यानंतर वर्गमुळामध्ये 27. आता वर्गमुळामध्ये 27 हा वर्ग आहे कोणत्या संख्येचा? कोणत्या संख्येचा वर्ग नाही, तर 27 हा घन आहे. पण या ठिकाणी काय दिलं त्यांनी? वर्गमूळ दिलंय. याचं उत्तर आपलं काढता येईल का? सहज नाही. त्यानंतर या ठिकाणी वर्गमुळामध्ये 8 आहे. 8 पण एका संख्येचा वर्ग घन आहे, तो वर्ग आहे का? नाही. त्यामुळे हे वर्गमुळामध्ये 8 ह्याचं उत्तर आपलं काढता येणार नाही सहजासहजी. पण वर्गमुळामध्ये 125/5 125/5 याचं उत्तर काय येतं? याचं उत्तर येतं 25. कारण 25/5 125. मग आता 25 आलं म्हणजे 25ला छेद 1 असतो, म्हणून हे काय झाली, परिमेय संख्या. आता तुम्हाला सोडवायला दिलं बघा एक्झाम्पल की पुढील पैकी कोणती परिमेय संख्या नाही. आता पुढील पैकी कोणती परिमेय संख्या नाही हे तुम्हाला या प्रश्नामधून, या ऑप्शनमधून पाहायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. पर्याय क्रमांक टाका, जरी संख्या लिहिता आली नाही तरी पर्याय क्रमांक टाका, ते आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचे उत्तर काढण्यासाठी लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो. लॉग टेबल हा विषय काय आहे तो सायन्सच्या मुलांना बऱ्यापैकी माहीत आहे, त्यांना तो लॉग टेबल वापरावा लागतो. आणि कॅल्क्युलेटर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बघा, या ठिकाणी उदाहरण आहे की वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 7, वर्गमुळामध्ये 27 किंवा पाय. आता तुम्हाला वाटतं की पायची किंमत सर तुम्ही इथं लिहिली 22/7, पण ही 22/7 ही त्याची ओरिजिनल किंमत आहे का पायची? नाही. ही पायची किंमत 22/7 कशावरून ठरवलेली आहे? तर ती ठरवलेली आहे या लॉग टेबलच्या सहाय्याने. म्हणून या ठिकाणी पाय हा काय आहे, अपरिमेय संख्येमध्ये येतो. त्यानंतर पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. वर्गमुळामध्ये 25/3. आता तुम्ही या संख्येला जर भाग दिला तर ह्याचा भाग जाईल का पूर्ण? नाही. पण जर आपण कॅल्क्युलेटरवरती काढलं किंवा लॉग टेबलचा वापर करून जर काढलं तर याचं उत्तर आपल्याला काढता येईल, तर 100% काढता येईल. या ठिकाणी वर्गमुळामध्ये -25 दिले. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ज्या वेळेस अशा संख्या येतात ना की वर्गमुळामध्ये आहे त्याला वजा साइन आहे, तर त्या काय असतात, अवास्तव संख्या असतात.
त्या संख्या अस्तित्वात नाहीत. त्यानंतर वर्गमुळामध्ये 25 याचं उत्तर सहजासहजी काढता येते, ते आहे 5. सहजासहजी काढता आलं, याला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचा वापर करावा लागला का? अजिबात नाही. त्यामुळे ही काय परिमेय संख्या येऊ शकत नाही. इथं पण ते झाले. वर्गमुळामध्ये 125/5 जर भाग दिला तर उत्तर काय येणार याचं? 25. म्हणजे ही पण काय झाली? परिमेय संख्या झाली. ही अपरिमेय आहे का? नाही. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे तो काय आहे? वर्गमुळामध्ये 25/3 ही आहे आपली अपरिमेय संख्या. तुम्ही सोडवायचंय पुढील पैकी कोणती अपरिमेय संख्या नाही. वर्गमुळामध्ये 48, वर्गमुळामध्ये 343/7, वर्गमुळामध्ये 19 आणि वर्गमुळामध्ये 125. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.